शरद पवारांना सोडून चूक केली, मात्र मी नाराज नाही, भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण. आपण उघड आणि स्पष्ट बोलतो, असाही दावा. भास्कर जाधव यांच्याशी उद्धव ठाकरे चर्चा करतील, त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आम्ही समजून घेऊ. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. राजकीय संन्यासाच्या संदर्भात भास्कर जाधव यांनी विधान केलं होतं. उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांच्यासोबत चर्चा करतील, संजय राऊतांची माहिती. तर उद्धव ठाकरेंना भेटायला आपल्याला अपॉइंटमेंट लागत नसल्याचं भास्कर जाधव यांचं प्रत्युत्तर. आता थांबावंसं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत. याचा अर्थ नाराज आहे असं अजिबात नाही. राजकीय संन्यास आणि नाराजीच्या संदर्भात भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्रिभाषा सूत्रीच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होतीये. हिंदी सक्तीला मनसेसह अनेक साहित्यकारांचा सुद्धा विरोध आहे. सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. हिंदीची सक्ती गुजरातमध्ये नाही, मग महाराष्ट्रावरती का लादता? खासदार संजय राऊत यांचा सवाल. मराठीपण नष्ट करण्यासाठी कटकारस्थान सुरू असल्याचा राऊतांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या विरोधामध्ये कृती समितीचा मोर्चा. जलील यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल चुकीचा शब्द वापरल्याचा आरोप आहे. याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे. मोर्चामध्ये प्रत्येकी 1000 रुपये देऊन लोकांना बोलवलं. कृती समितीने काढलेल्या मोर्चावरती इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. मोर्चे काढण्यापेक्षा जलील यांनी केलेल्या आरोपांचं उत्तर दिलं पाहिजे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा शिरसाटांना टोला. 45 वर्षांपैकी केवळ 8 वर्ष एसटीला नफा, उर्वरित वर्ष तोटा. एसटीची श्वेतपत्रिका जाहीर. बसेसची कमतरता हे तोट्याचं मुख्य कारण. नफ्यामध्ये आणण्यासाठी हायटेक बसचा समावेश गरजेचा. प्रताप सरनाईक यांचं विधान. सोलापूर आणि पुणे विभागामधल्या खासदारांची रेल्वे प्रशासनाच्या संदर्भात बैठक. पुण्यामधल्या रेल्वे मंडळ कार्यालयामध्ये खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, धैर्यशील मोहिते पाटील, निलेश लंके या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधामध्ये सोलापूरमधल्या वारकरी रस्त्यावरती आले. अखिल भाविक वारकरी मंडळाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये टाळ वाजवत निषेध आंदोलन. धुळ्यामध्ये नागरिकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं ढोल बजाव आंदोलन. अव्वाच्या सव्वा घरपट्टी तात्काळ कमी करावी. नालेसफाई, गढूळ पाणीपुरवठा यासह विविध समस्यांच्या संदर्भात आंदोलन. हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक कर्ज देण्यासाठी बँकांची टाळाटाळ. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सेनगाव इथे आंदोलन. यावेळेला सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. बीड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप केलं जावं, या प्रमुख मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. बँकेच्या बाहेर डफली वाजवून पीक कर्जाची मागणी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना जाब. छत्रपती संभाजीनगरच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य कार्यालयामध्ये दानवेंनी हा जाब विचारला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मांडवी खुर्द जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था. जिल्हा परिषद शाळेमधील 5 वर्ग खोल्या या धोकादायक स्थितीमध्ये आहेत. शाळेच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्याचं समोर. पुण्यामधल्या महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये गळती. शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे एका शिक्षकाला अनेक वर्गांची जबाबदारी. बावधन भागामधल्या महानगरपालिकेच्या शाळांमधील अनेक वर्गांमध्ये पाण्याची गळती. जळगावमधल्या ममुराबाद जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाण्याची गैरसोय. स्वच्छतागृहामध्ये पाणी नसल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची गैरसोय. तर शाळेमध्ये कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्याची पालकांची तक्रार. यवतमाळची बोरगाव जिल्हा परिषद शाळा धोकादायक अवस्थेत. बोरगाव शाळेमध्ये 5 इयत्ता, वर्गखोल्या केवळ 2. 3 वर्षांपासून वर्ग मोडकळीस आलाय. शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव धूळ खात. धुळे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 20 आणि 34 ची बिकट अवस्था झाली आहे. शाळेच्या स्लॅबचं प्लास्टर निघालं असून अक्षरशः स्लॅबची लोखंडी सळी दिसू लागली आहे. तात्काळ महानगरपालिकेनं शाळांची दुरुस्ती करावी, शिक्षकांसह पालकांची मागणी. बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यामध्ये 349 शाळांची दुरावस्था. 349 शाळांचे 592 वर्ग धोकादायक. तातडीनं दुरुस्ती आवश्यक. काही ठिकाणी तर चक्क झाडाखाली शाळा भरवण्याची वेळ. नाशिक जिल्ह्यामधील जिल्हा परिषद शाळेची बिकट परिस्थिती. गवळवाडी गावामध्ये शाळेला 3 वर्गखोल्या असून यामध्ये 5 वर्गांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्गखोल्यांच्या अभावी 1ली ते 5वीचे वर्ग एकत्र. धाराशिव जिल्हा परिषदेच्या 275 शाळा धोकादायक अवस्थेत. राजकारणाच्या नादामध्ये धाराशिव जिल्हा नियोजन समिती निधीला ब्रेक. प्रस्ताव देऊनही दुरुस्ती होत नसल्यानं संताप. बुलडाण्याच्या
सिनगावमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या येण्याच्या आधी विद्यार्थ्यांना शाळेनं कामाला लावलं. शाळा झाडणं आणि कचरा उचलण्याचं काम विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आलं. मुलांकडून शाळेची सफाई करून घेण्याची गंभीर दखल. एबीपी माझाच्या बातमीनंतर शिक्षण मंत्र्यांचा कारवाईचा इशारा. बुलडाण्यामध्ये शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याच्या आधी मुलांनाच कामाला झोंपल्याचा प्रकार. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीनं स्वच्छता केली. सिनगावमधल्या गावकऱ्यांचं विद्यार्थ्यांच्या कामावरती स्पष्टीकरण. वेतन अनुदान रखडल्यामुळे विदर्भामध्ये अनेक शाळा आज एक दिवस बंद ठेवत शिक्षकांकडून सरकारचा निषेध. आरटीईच्या अंतर्गत मिळणारं शेकडो कोटी रुपयांचं अनुदान थकल्यामुळे विदर्भामध्ये आज शेकडो शाळा बंद. नागपूरमधल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासासाठी राज्यव्यापी एसआयटी नेमण्याची मागणी. पोलिसांची एसआयटी सक्षम नसल्याचा भाजपचे समर्थक राज्य शिक्षक परिषदेचा ठपका. घरामधल्या सिलेंडरमधून गॅस गळती आणि त्यानंतर लागलेल्या आगीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ कुठला आहे हे अस्पष्ट आहे, मात्र सीसीटीव्हीवरून हा व्हिडिओ 18 जूनचा असल्याचं कळतं. या आगीमध्ये एक महिला आणि पुरुष बचावले. घराच्या दारं खिडक्या उघड्या असल्यामुळे हा गॅस घराच्या बाहेर जाऊ शकला. सांगलीमध्ये मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीमध्ये एका मुलीचा मृत्यू झालाय. 12वी नीट चाचणी परीक्षेमध्ये कमी गुण पडल्यामुळे या मुलीला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. उलट उत्तर दिल्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीमध्ये या मुलीचा मृत्यू झालाय. गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आग लागली होती. अनुपमा या मालिकेच्या सेटवर आग लागल्याची माहिती मिळाली. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. गाडीचा हॉर्न जोरजोरानं का वाजवला या क्षुल्लक कारणावरून 2 गटांमध्ये दगडफेक झाली आहे. सोलापूरमधल्या घोंगडे वस्ती परिसरामधली ही घटना आहे. माजी नगरसेवकाच्या मुलासह दोन्ही गटामधील 7 जण जखमी झाले आणि दोन्ही गटामधल्या सुमारे 300 पेक्षा अधिक लोकांनी समोरासमोर येऊन ही दगडफेक केली. संभाजीनगरमध्ये जादूटोण्याच्या उद्देशानं घरासमोर पांढरी मोहरी टाकल्याचा प्रकार. या प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल. विशेष म्हणजे आरोपी उच्च शिक्षित असून बँकेमध्ये नोकरी करतो. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील फरार आरोपी माजी नगराध्यक्षाला अटक झाली आहे. माजी नगराध्यक्ष संतोष कदम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. सोलापूर जिल्ह्यामधल्या अकलूजमधून संतोषला अटक. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील 22 जण आतापर्यंत अटकेत, मात्र 15 जण अजूनही फरार. या प्रकरणामधील एकाला अटकपूर्व जामीनही मंजूर. तब्बल 9 वर्षांनी भंडारा जिल्हा बँकेची निवडणूक. आजपासून नामांकन अर्ज भरता येतील. 27 जुलैला मतदान होणार आहे. 28 जुलैला मतमोजणी. 21 संचालक निवडून देण्यासाठी 1056 मतदार मतदानाचा अधिकार बजावतील. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस. कण्हेर धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. धरणामधून सध्या 1540 क्युसेक्सनं नदीच्या पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. नाशिक शहर आणि परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधला पाणीसाठा 43% संततधार पावसामुळे गंगापूर, दारणा, नांदूर, मधमेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणामध्ये केवळ 1.33% जलसाठा शिल्लक आहे. भर पावसाळ्यामध्ये वाशिम शहरावरती पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता. महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेडणा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. नगरपालिकेच्या वतीनं तलावाचं जलपूजन. यावेळेला कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित.